नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया मराठा आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, अशक्तपणाही वाढला, किडनी आणि लिव्हरला सूज आल्याची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करा अशा दिल्या सूचना। दर आठवड्याला मुख्यमंत्री शिंदे प्रगती अहवाल घेणार। आरक्षणापर्यंत नोकर भरती न करण्याचीही जरांगेंची सरकारला अट, तर नोकर भरती झाल्यास मराठ्यांसाठी राखीव जागा ठेवणार, सरकारने आश्वासन दिल्याची जरांगेंची माहिती। बरोबर, मी आणखीन एक अट घातली, ही महाराष्ट्र टीव्ही 9च्या माध्यमातून सांगतो, माझ्या आता ध्यानात आली म्हणून। तोपर्यंत कोणतीच नोकर भरती करायची आरक्षण मिळेपर्यंत, ही सुद्धा टाइम बाउंड करून घेतला। ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे। मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकर भरती करायची नाही आणि त्यांनी ते मान्य केलेलं नाही करणार। 14 ऑक्टोबरच्या जरांगेंच्या सभास्थळी नुकसान झालेल्या 441 शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई। मुख्यमंत्री शिंदेंची अंतरवाली सराटीतील शेतकऱ्यांना मदत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी 2 महिन्यांच्या मुदतीचा उल्लेख केला। 2 महिन्यांनुसार 2 जानेवारीला मुदत संपते, मंत्री अतुल सावेंचं स्पष्टीकरण। 31 डिसेंबरपर्यंत घटनाबाह्य सरकार जाणार म्हणून जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची तारीख दिली। डेडलाईनच्या तारखेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। 2 जानेवारीनंतर काहीतरी पाहू, पण 31 डिसेंबरला या सरकारचा फैसला लागेल। हे बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार 31 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात राहणार नाही, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे। म्हणून जरांगे पाटील यांनी अत्यंत शहाणपणानं 24 डिसेंबर ही तारीख दिली। घरात कुटुंब असताना हल्ला म्हणजे कोंडून मारण्याचा प्रकार, घटनेमागचा मास्टरमाइंड पोलीस शोधून काढतील, जाळपोळीवर जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। जाळपोळ करणारे बिगर मराठा तालुक्यातील राजकीय विरोधकांनी हल्ला केला, प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप, तर ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात। अतिरिक्त काही माणसं त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी एक नियोजित कट करून माझ्या घरावर हल्ला केला। त्याच्यामुळे मी मराठा आंदोलकांना याच्यामध्ये अजिबात दोषी धरत नाही। ऑडिओ क्लिप अर्धवट, चुकीचा संदेश गेलाय, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, आमदार प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष या प्रश्नाच्या संदर्भात जो काही गैरसमज झालाय माझ्याबद्दल, माझ्या वक्तव्याबद्दल निश्चितपणाने गैरसमज झालेला आहे। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, मराठा आरक्षण आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। बीडमध्ये नेत्यांवरील गावबंदी हटवली, 3 दिवसांनंतर इंटरनेट आणि जिल्हाबाहेरील बससेवा सुरू, तर जिल्हांतर्गत बससेवा आणखी 2 दिवस बंद राहणार। सरसकट आरक्षण देण्याची चर्चा झाली, त्यामुळे मागेल त्याला सरसकट आरक्षण द्या, जरांगे यांचं वक्तव्य। तेच झाले, सरसकट द्यायचं, सरसकटच्या जागेवर मागेल त्याला समजा असं। आणि ते एकच विषय, ते एकच अर्थ। आपण समाजाशी कधीच नाही खोटं बोलत। ट्रिपल इंजिन सरकार खोटं बोलतं, राज्य सरकार मराठा आणि धनगर आरक्षणावर खोटं बोलतंय, राज्यात एक आणि दिल्लीत एक बोलतं, सुप्रिया सुळे यांचं टीकास्त्र। समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, या सगळ्यांचे आरक्षणाचे मुद्दे अतिशय गंभीर आहेत आणि सातत्याने महाराष्ट्राचं सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, ते महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत दुसरं बोलतं। 24 डिसेंबरपर्यंत समितीला वेळ दिला, दरम्यान आरक्षण दिलं नाही तर सरकारला अवघड जाईल, मनोज जरांगे यांचा इशारा। सगळ्याच्या समक्ष ठरलेले तेच म्हणले होते 24 डिसेंबर पर्यंत समितीला वेळ दिलेला तेवढा द्या, म्हणत नाही 1 महिना राहू द्या। आणि ते गायकवाड साहेबाचा शब्द थोडा मानला आम्ही। मराठा आरक्षणाचा मुद्दा 24 डिसेंबर पर्यंत निकाली काढावा, आमदार बच्चू कडू यांची मागणी। निवडणूक आचारसंहितेपूर्वी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहन। इतका विश्वास नक्की ठेवावा, 24 तारीख जे आहे त्यानुसारच सरकारनं काम सुरू करावं। आचारसंहिता कधी लागतं त्याच्या 10 दिवस अगोदर मला वाटते हा अंतिम निर्णय झाला पाहिजे। मागासलेपण सिद्ध झालं तर मराठ्यांना ओबीसीत घ्यायला आमचा विरोध नाही, मात्र 2 महिन्यात मागासलेपण सिद्ध करणं अवघड, ओबीसी नेते बबनराव तायवाडी यांचं वक्तव्य। समोर किंवा त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार मराठा समाजाचं मागासपण सिद्ध झालेलं नाही आणि ज्या दिवशी मराठा समाजा मागास सिद्ध होईल
त्या दिवशी जर त्याचा समावेश ओबीसीमध्ये झाला तर आम्ही त्याला विरोध करू शकणार नाही. मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्या हायकोर्टात याचिका, तर न्यायालय आमच्या बाजूने निर्णय देईल. सदावर्तेंच्या याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया. ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो, ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो बोलत असतो. कोणी काही म्हणलं ना न्यायालय निर्णय देत नाही. न्यायालय सुद्धा आम्हाला आमच्या बाजूनं न्याय करेल. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी एक दिवस राखीव. दिवसभर होणार मराठा आरक्षणावर चर्चा. विशेष अधिवेशनाशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. लोकसभेचं अधिवेशन बोलावून घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्याची भाजप खासदारांनी पुढाकार घ्यावा. खासदार संजय राऊतांची मागणी. आरक्षण देण्यासाठी म्हणून जी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे, त्यासाठी लोकसभेचं अधिवेशन बोलवून त्यात हा घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवावा लागेल आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. शिंदे समितीच्या शोध मोहिमेत आणखी 3,500 नोंदी सापडल्या. मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी 15,000वर पोहोचल्या. शिंदे समितीतल्या विश्वसनीय सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात आमदार राजेश टोपेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. टोपेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. खासदार सुनील तटकरे यांचं तात्काळ निलंबन करा. सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. तर अजित पवार गटामागे दिल्लीची अदृश्य शक्ती असल्याचंही टीकास्त्र. मोठ्या संख्येने आमदार आमच्या सोबत आल्यानं सुप्रिया सुळेंनी नैराश्य आल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली. तसंच पक्षाविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची तटकरेंची मागणी. काही वेळेला अस्वस्थता खूप येत असते, निराशा खूप असते, काही वेळेला नैराश्य खूप असतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमदारांचं समर्थन मिळालं तर नैराश्य येणं मी समजू शकतो. नैराश्याचा भाग याच्यापेक्षा याच्यामध्ये काय फारसा आहे असं मला कायदेशीरदृष्ट्या का वाटत नाही. मराठवाड्यातील एसटी वाहतूक पूर्ववत, प्रवाशांना मोठा दिलासा. तर 8ही जिल्ह्यातील इंटरनेट सुविधाही पुन्हा सुरू. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील खासगी निवासांनी वाढीव पोलीस सुरक्षा कायम. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आली होती सुरक्षा. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट. एल्विसचा फोटो ट्विट करत विजय वडेट्टीवार यांचं टीकास्त्र. बिग बॉस विजेता एल्विश यादववर गुन्हा. नोएडा पोलिसांच्या रेव्ह पार्टीवरील छापेमारीत 5 कोब्रा, एका अजगरासह 2 साप जप्त. 5 जणांना अटक. माझ्यावरील सगळे आरोप खोटे. प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडून गुन्हा. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेसोबत ईडीही चौकशी करणार. मनोज जरांगेंची पत्नी आणि मुलगी तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला मराठा आरक्षण मिळावं यासाठी आणि जरांगेंच्या तब्येतीसाठी जरांगेंच्या मुलीचा आणि पत्नीचा देवीच्या चरणी साकडं. भाजप मंत्र्यांसोबत ललित पाटीलचे संबंध. आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप. तर ससूनचे डीन संजीव ठाकूरना 6 आरोपी करून त्यांच्यावर मोक्का लावण्याचीही मागणी. अहो या मंत्रिमंडळात सगळेच भाजपचा आहे, शिंदे भाजपाचा आहे ना तो. आहे भाजपाचा आहेच की. मी पहिल्या दिवसापासून बोलतो आणि त्याचं गुन्हेगार विश्वात त्याचं नाव चालतं, स्वतः काम करतो. ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 14 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई. ललित पाटीलकडून 5 किलो सोनं जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नाशिकमध्ये कारवाई. बिल्डरच्या कशात जागा घालण्यात सर्वपक्ष नेत्यांचा सहभाग. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांचा आरोप. राज्यातल्या अनेक सरकारी जागा बिल्डरांना देण्यात आल्याचाही उल्लेख. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आता भाजप युवा मोर्चा आणि एसएफआयचे कार्यकर्ते भेटले. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातल्या भिंतींवर मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाणाविरोधात भाजप आक्रमक. आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचे बनावट पेपर तयार करून जागा नावावर करण्याचा प्रयत्न. तपासणी दरम्यान दस्तावेज बनावट असल्याचं उघड. सुयश शिर्के नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल.
शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भक्तांसाठी अत्याधुनिक दर्शन रांग सुरू. तिरुपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आली अत्याधुनिक दर्शन रांग. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील निवतीसमोरील समुद्रात किलर वेलचं पहिल्यांदा दर्शन. किलर वेल समूहानं फिरत असताना मच्छीमारांच्या निदर्शनास. रायगडच्या महाड एमआयडीसीतील ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीमध्ये स्फोट. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. सांगलीत प्लास्टिकच्या पिशव्यांनी संरक्षित हायब्रिड पिकांचं पक्ष्यांकडून नुकसान. वाळवा तालुक्यातील शेतकरी त्रस्त. कोल्हापुरात ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा बंद. टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ. बालिंगा पंप हाऊस मधल्या मोटर नादुरुस्तीमुळे 4 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाकडून फटाक्यांची ध्वनी पातळीची चाचणी. ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार. राज्यात कांदा दरामध्ये पुन्हा घसरण. कांदा 20 रुपयांनी स्वस्त. बाजार समितीत कांद्याचे दर 28 ते 48 रुपये प्रति किलोवर स्थिरावले. गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पथकं रवाना. नक्षलग्रस्त भाग असल्याने 2 दिवस आधीच पथकं रवाना. आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. पुण्याच्या आयसिस मॉडेल प्रकरणी दिल्लीतून दहशतवादी अटकेत. एनआयएची कारवाई. कोथरूडमधून 2 दहशतवाद्यांना अटक करताना मोहम्मद शहानवाज झाला फरार. पुण्याच्या ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्या 6 जणांची अखेर सुटका. 4थ्या-5व्या मजल्यावर दरम्यान अडकली होती लिफ्ट. पुणे विद्यापीठात भाजप युवा मोर्चा आणि एसएफआयचे कार्यकर्ते भिडले. मुंबईत यापुढे शेकोटी पेटवण्यावर बंदी. थंडी संदर्भात पालिकेची नियमावली. हवेचं प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय. मुंबईतील शाखेवरून शिंदे ठाकरे गटात वाद. ठाकरेंची शाखा शिंदे गटानं ताब्यात घेतल्याने राडा. शंकर मंदिर संकुलातील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाखेवर फिरवण्यात आला बुलडोझर. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ. पेपर सेंटर परीक्षकांच्या नियुक्त्याही नियमबाह्य. मुक्ता शिक्षक संघटनेची राज्यपालांकडे तक्रार. दारूवरील वाढीव 5% वॅट वाढीचा निर्णय रद्द करा. करवाढीमुळे या क्षेत्रातील कामगारांवर विपरीत परिणाम. आहार संघटनेची राज्य सरकारकडे मागणी. फलाटांजवळील जागांवर मध्य रेल्वेकडून लावणार काळे ग्रीस. प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्यापासून रोखण्यासाठी मध्य रेल्वेची उपाययोजना.